तरी या गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागतं की बऱ्याचशा स्पर्धांमध्ये संधी मिळत नाही, पण कल्याण डोंबिवलीमध्ये असं नाही. प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रत्येक कोणताही संघ असो त्याला संधी दिली जाते. हे कल्याण डोंबिवली क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे आपण आता वेळेसाठी देखील कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट ओळखलं जातं. त्यामुळे प्रत्येक संघाला सूचना आहे, सहकार्य करा. अंतिम दिवस सुरू आहे. तिसऱ्या मॅचकडे वळूयात आपण. वसार विरुद्ध उंबारली. शुभेच्छा दोन्ही संघांना. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. या ऐकूयात आपण पुन्हा एकदा नामवंत समालोचक टेनिस बॉल क्रिकेटचे नितीनजी काळंसर यांना, आणि दरम्यान ज्यांचं आगमन होत आहे, ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये संपूर्ण पाण्याची व्यवस्था केलेली आहे, ते आदरणीय उद्योगपती कुणालजी पाटील साहेब आणि त्याचबरोबर आनंदजी फुलोरे या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करेन, आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. धन्यवाद करण, धन्यवाद मानस. आवाज तुम्ही ऐकला. दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहतोय बोलतोय आपण पहिल्या फेरीतील तिसऱ्या मॅच मध्ये गावदेवी चायनीज यांच्या माध्यमातून सुद्धा आपण या स्पर्धेत 3 दिवस जेवणाची व्यवस्था करण्यात आली अजय काळ यांच्याकडनं खास करून. त्यानंतर आज सुखदेव काळन, आई एकविरा धाबा, हेडुटणे यांच्या माध्यमातून सर्व टीम्स खेळाडूंना प्रेक्षकांना जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. एक मेजवानी असेल. आज आपण पाहिले आमच्या सतरंगी क्रिकेट संघ हेडुटणे बीचे रोहित पाटील यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनाही वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. तसेच आमचे मित्र साई म्हात्रे देसाईगाव यांचाही वाढदिवस आहे. त्यांनाही वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. पहिला चेंडू ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. गिरीशला तुम्ही पाहतायत, सूरज संघामध्ये नाहीयेत. गिरीश पहिले षटक घेऊन आले. सेकंडला भावेश, नॉन सेकंडला प्रेमला तुम्ही पाहतायत. पहिल्या फेरीतली तिसरी मॅच. बर्थडे बॉय रोहित पाटील यांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. हा चांगला चेंडू होता. फ्रेम हेच सांगतायत, ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर चेंडू होता. हा वाईड नाहीये, योग्य बॉल आहे. चेंज द गेम वडोली बीस संघ आपण पाहिलं तर ओमकार म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे कोपरगावचे. लकी पॅकर्स देवीस या संघाला पुरस्कृत करतात. सचिन दादा भोईर नामवंत क्रिकेटर उंबरलीचे आपण उपस्थित असाल तर आपण मंचावरती या. त्याचबरोबर रवी भोईर यांना विनंती, आपण उपस्थित असाल तर आपण मंचावरती आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. नाही, नक्कीच 40+ मध्ये सध्या चर्चा आहे सचिन भोईर आणि रवी भोईरची. श्याम भोईर असतील आणि संपूर्ण ईश्वरी 11 गावदेवी 40+ उंबारली संघाची चर्चा आहे सध्या. 3 ट्रॉफीज त्यांनी या सीझन मध्ये सुरुवातीला जिंकलेत. फटका चांगला आहे. मिडऑफचे क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत. अडवण्यात यश मिळालंय की पाहणं गरजेचं आहे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय आणि आता चेक केलं जाईल. बघायचंय फलंदाज भावेश सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलेत की नाही हे पाहणं गरजेचं आहे. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीन वरती ट्रॉफी की तुम्ही पाहतायत. चेंडू आता हातामध्ये आलाय. नोट आउट आहे. फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये. 3 धावा पूर्ण होतील. थोडक्यात बचावले. बॅट ग्राउंडिंग केली भावेशने, त्यामुळे बचावलेत. चेंडू थोडासा उशिरा गिरीशने एस्टॅनवरती फेकला. 3 ने धावसंख्या 3 धावा भावेशच्या खात्यामध्ये आणि संघाची धावसंख्या ती 4. प्रथम बॅटिंग करत असताना स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली. दुसऱ्या बाजूला गावदेवी वसार रवी बाईले अँड कंपनी गिरीश. हाही चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळते. प्रसाद सहस्रबुद्धे मेन पंचाच्या भूमिकेत आहेत. थोडासा चेंडू बाहेर काढतात पडल्यानंतर गिरीश. टेनिस क्रिकेट 7-1-1-7 चे सर्वात दिपेश गिर सुद्धा आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. इथे प्रेमला भेट केले बघा सलग दुसऱ्यांदा. चांगली गोलंदाजी. सूरज दुर्गच्या अनुपस्थित हा संघ खेळतोय. रवी बाईले त्यांच्या मागे एक फर्स्ट स्लिप सुद्धा ठेवण्यात आलेले आहे. साजन आहेत फर्स्ट स्लिप मध्ये. 4 चेंडूमध्ये 4 धाबा खर्च केलेत. इथे फाईन लेगला फिल्डिंग चांगली आहे. कपिल होते. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 1+1 2 धावा मिळतील. धावसंख्या आपण पाहतोय
वाईट +1 6 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेट चंद्रकांत स्मृती 11 वडोली बी संघाने मागचा सामना जिंकलाय. ओमकार मात्रे जे संघ मालक आहेत कोपरगावचे. चला थोडंसं फास्ट घ्या. प्रत्येक षटकांतर आम्ही टायमिंग तुमच्या पोहोचवणार आहोत. मिडॉपला क्षेत्ररक्षक आहेत सिंगल मेल का साई मात्रे यांचाही मी उल्लेख केला. देसाई संघाचे आक्रमक फलंदाज त्यांचा आज वाढदिवस. त्यांनाही वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. त्याचबरोबर युवा उद्योजक वसारचे साहिलजी शेलार यांना विनंती असेल की आपण मंचावरती या. आपलंही मनपूर्वक सहर्ष स्वागत. फटका चांगला आहे. गॅप मध्ये खेळत आहेत. फुटबॉलचा थोडासा प्रकार तुम्हाला पाहायला मिळाला मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. चौकार. पॉप्युलर पर्सनॅलिटी यूट्यूब स्टार रील स्टार सॅमी काळन आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. उदय हा लेगस्टम्पच्या बाहेर होता. इष्टरक्षक बीट झाले होते. मात्र फाईन लेगच्या क्षेत्राचं मी कौतुक करेल. मात्र सचिन मात्रे सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. थर्ड मॅन आणि फाईन लेग हे दोन असे क्षेत्र आहेत ना तिथे थोडंसं क्विक राहावं लागतं. चेंडू वेगाने येतो. पहिला सामना अद्विक 11 मोठी देसाईने जिंकलाय. दुसरा सामना लेट चंद्रकांत मात्रे 11 वडोली बी ने जिंकलाय. आणि तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणि चौथ्या मॅच मध्ये अडिवली आणि दातिवली. फटका चांगला आहे. एकच धाव मिळेल. 1 ने धावसंख्या पुढे सरकते ती. दरम्यान ज्यांचं नुकतंच शुभागमन होत आहे नामवंत क्रिकेटर देसाईचे रवींद्रदादा मात्रे आणि त्याचबरोबर उंबारलीचे लेजंड प्लेअर रविदादा भोईर आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. नक्कीच रवी अनंत मात्रे एक लेजंड क्रिकेटर. देसाई गाव म्हटल्यानंतर भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटची सेवा केली. आजही ते खेळतात आणि एक SSC ट्रॉफी मध्ये एकच मारला पण चांगला मारला. इथे चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडलाय. मला वाटतं क्षेत्ररक्षक नितीन आहेत. आणि नितीन मात्रेने एक चांगला झेल टिपलाय. भावेश आपण पाहतोय बॅक टू द पॅव्हेलियन. त्याचा आनंद घेत आहेत नितीनजी फुलवरे युवा उद्योजक खोणी यांच्याकडून उंबारली संघाला खास करून शुभेच्छा आहेत. आणि लेजंड प्लेअर देसाईचे रवींद्रदादा मात्रे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. आणि त्याचबरोबर उंबारलीचे रविदादा भोईर आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. पहिला धक्का लागलाय मैदानाच्या आतमध्ये आणि आता बॅटिंग करण्यासाठी केवल आलेत. केवल पाटील फिटनेस कडे बघा भरपूर लक्ष दिले. मला वाटतं सातत्याने जिम करतात आता केवल. केवल पाटील आलेत बॅटिंग करण्यासाठी. टी शर्ट वरती आपण पाहिलं तर योगेश पवार यांच्या आठवणी आपल्यासमोर लगेच जाग्या होतात. त्यांचा फोटो तुम्हाला पाहायला मिळतोय. त्यांच्याच नावाने संघ खेळतोय. स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली. आणि याच नावाने सुरुवातीला पासूनच हा संघ खेळताना दिसतोय तुम्हाला. कारण सोमनाथ भोईर यांचे जीवलग मित्र रवी बायले असतील त्यांचे चांगले मित्र आहेत. पहिल्या चेंडूवरती फटका चांगला आहे. मात्र क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर आहे. झेल तर होणार नाहीये कारण क्षेत्ररक्षक डीप मध्ये होते. 2 धावा मिळते केवलच्या खात्यामध्ये. 2 ने धावसंख्या पुढे सरकते ती 18 वरती. 1 गडी बाद 18 धावसंख्या. प्रथम बॅटिंग करत असताना स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली संघ. आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर संदेश पाटील यांचे पिताश्री आदरणीय बाळारामजी पाटील साहेब यांना विनंती की आपण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. 18 वरती पहिला धक्का लागलाय. उदयचा हा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने खेळत आहेत. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स घेतला. सुरुवातीला चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळाली. 1 ने धावसंख्या पुढे सरकते ती 19 वरती. तिसरा सामना क्रमांक 3 सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिला सामना मोठी देसाई, दुसरा वडवली बी. त्यामुळे दुसऱ्या फेरीत मोठी देसाई आणि वडवली बी मध्ये मॅच पाहायला मिळेल. हर्ष 11 जय जलेश्वर वाडेकर संघ या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये. वाकलन संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये. ईश्वर 11 सोनारपाडा नितीन फुलोरे यांनी पुरस्कृत केला संघ तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरेल.
3 धावा धावून घेतलेत बघा. बॅटची मागणी करण्यात आलेली आहे. 2 षटकाचा खेळ समाप्त आहे. उंबारली संघाची धावसंख्या ती 22, मात्र बॅटची मागणी करण्यात आलेली प्रेमच्या माध्यमातून 11.00च्या सरासरीने 22 धावा तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळतात. लेजंड क्रिकेटर रवींद्र अनंत मात्रे यांचं आमच्या व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. चांगले क्रिकेटर, भरपूर वर्ष टेनिस बॉलची क्रिकेटची सेवा केलेली आहे. ज्यावेळी युट्यूब सुविधा नव्हत्या त्याही वेळी हे नाव भरपूर चर्चेत राहिलेले. मग अशी सर मी उल्लेख केला ना, SSC ट्रॉफीमध्ये एकच मारला, मात्र सॉलिड षटकार मारला आणि त्याचाही उल्लेख रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा झाला होता. तो चला फास्ट घ्या प्लीज. वसार टीम थोडीशी घाई करा. 2 षटकात 22 धावा झाल्यात. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. अडिवली आणि दातिवली दोन्ही टीम्स कॅप्टन रिपोर्टिंग करा. JD पाटील एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर विकी पाटील, मयूर पाटील, धीरज पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालेले, ज्यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 3 चौकारांसाठी आणि विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे कोणत्याही संघाच्या खेळाडूंसाठी. गिरीश आले दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करण्यासाठी. 3रं षटक घेऊन थोडीशी घाई करायची. लक्षात घ्या 11:25 पहिला चेंडू पडलाय. त्यामुळे ह्या सूचना सातत्याने आम्ही देतोय. वसार टीम त्यामुळे लक्ष आपलंही असू द्या. सर्व टीम्स खेळाडूंना हा एकविरा धाबा. प्रोपेटर सुखदेव कान, निलेश कान यांच्याकडनं जेवणाची व्यवस्था. काय जेल टिपलाय बघा, जबरदस्त कॅच. नितीन मात्रे मला वाटतं आय थिंक नाही चांगलं होतं, कारण की झेल ज्या खेळाडूने पकडले त्याला मॅन ऑफ द सिरीज बैल मिळाला होता, नितीन मात्रे. त्यामुळे DJ मास्टरचे कौतुक होईल. काय कार्बन कमाल कॅच. यासाठी म्हटलं तर ना, कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका मॅच. प्रेम भोईर आले आता बॅटिंग करण्यासाठी. डावखुराताचे बॅटर. एक प्रेम भोईर मैदानाच्या बाहेर आले, दुसरे प्रेम भोईर मैदानाच्या आतमध्ये. ज्युनियर सिनियर, आता सिनियर मैदानाच्या आतमध्ये आलेत. लेजंड क्रिकेटर रवी भोईर यांचे सुपुत्र. लेदर बॉल क्रिकेट सुद्धा भरपूर चांगलं ते खेळतात. आता काय झेल टिपलाय, सर्वांच्या लक्षात राहील असं झेल. नाही अशा कॅचेस पकडल्यानंतर दुसऱ्या क्षेत्ररक्षकांचा आत्मविश्वास वाढतो. बघा स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतोय. 22 वरती दुसरा धक्का लागलाय. प्रेम आलेत. 3रं षटकाला सुरुवात झाली. गिरीश हा चांगला चेंडू आहे, पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आलाय. वेगळी शैली आहे गिरीश मात्रेची. सुरेश दुधकर नाही आहेत, त्यामुळे गिरीश 2 षटकांच्या स्पेलमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. उदयने 1 षटक टाकलेलं आहे. साई भक्त योगेश भाने यांचं आगमन झालंय. पुढचा मॅच मध्ये त्यांचा संघ खेळणार आहे अडिवली आणि दातिवली. इथे चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. 1 रन्स पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा इथे पूर्ण होतील. 2 धावसंख्या पुढे सरकली ती 24 वरती. त्याचबरोबर आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर अविनाजी रोहिदास काळन यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं. आपलं सहर्ष स्वागत सुस्वागत. तीन चेंडू शिल्लक आहे 3ऱ्या षटकातील. 24 धावा झालेत. एस्टनच्या मागे तुम्ही पाहता रवी वाईले, भरपूर वर्ष क्रिकेटचा अनुभव. सुरुवातीचा काळ त्रिशूल 11 कल्याण या संघामध्ये सुद्धा शहरी क्रिकेट खेळलेले आहेत. फटका चांगला आहे. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. चांगली फिल्डिंग झाली आहे. थ्रो फेकी चांगली आली आहे. मात्र 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या जातील. धावसंख्या 26. दोन चेंडू शिल्लक आहे. त्यानंतर लगेचच 12वा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाईल पाणी घेऊन. 26 वरती 2 विकेट. 3रं षटक मार्गस्थ असताना पहिल्या मॅच मध्ये मोठी देशाने 60 केल्या. दुसऱ्या मॅच मध्ये 28. याही मॅच मध्ये आतापर्यंत 26 झाले आहेत. इथून यानंतर 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. चांगला चेंडू होता. गिरीश चांगली गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये 3ऱ्या षटकातील 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या 26 वरती 2 विकेट. प्रथम बॅटिंग करताना लेट योगेश पवार प्रतिष्ठान उंबारली संघ तुम्ही पाहतायत.
तिसऱ्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. त्यानंतर आपण करण काणे यांच्याकडे वळणार आहोत. काही सन्मान सुद्धा आपल्या व्यासपीठावरती केले जाणार आहेत. हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्रक्षक डीप मध्ये थोडासा वेळ घेत आहेत. 1 रन पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा इथे पूर्ण होतील. बघा तिसरे मिळेल का. विघ्नेश होते. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या ती 28. प्रथम बॅटिंग करत असताना 12 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये लगेचच गेलाय, जेणेकरून आपला वेळ वाचेल. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे ते कोणीचे समाजसेवक उद्योजक कुणाल पाटील यांचा इथे सत्कार केला जाईल. कुणाल शेठ पाटील कोणीगाव यांचा सत्कार केला जाईल. संपूर्ण आमचे मॅनेजमेंट कमिटी सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी यांच्या वतीने त्यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. पाणी महत्वाची गोष्ट आहे बघा. वारंवार खेळाडूंना पाण्याची खूप गरज असते. 3 षटकात 28 धावा झाल्यात. पाणी मैदानात घेऊन गेलेत. तत्पूर्वी कुणाल पाटील यांचा सत्कार आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. कुणाल शेठ पाटील कोणीगावचे उद्योजक, संपूर्ण आमचे मॅनेजमेंट कमिटी. सॅमी काळन सुद्धा तिथे उपस्थित आहेत बघा. सुमित काळन म्हणजे सॅमी काळन. सुमित काळन म्हटल्यानंतर लवकर माहीत पडणार नाहीये. सॅमी ह्या नावानेच त्याला प्रसिद्धी मिळाली आहे. 3 षटकात फक्त 28 धावा आपल्याला पाहायला मिळतात. मागच्या मॅच मध्ये 28 धावा 5 षटकात होत्या. या मॅच मध्ये 3 षटकातच 28 आलेत. पॉवर प्ले मध्ये मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग झाली नाहीये. पॉवर प्लेच्या 2 षटकात फक्त 7 धावा आल्या होत्या. कुणाल गडगे येत आहेत 4थं षटक घेऊन. 5 ओव्हरची मॅच. यानंतर इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. विशाल मडवी यांचा संघ जयनुमान दातिवली आणि दुसऱ्या बाजूला योगेश भाने अँड कंपनी जयनुमान अडिवली असे 2 संघ या स्पर्धेमध्ये शेवटच्या मॅच मध्ये तुम्हाला खेळताना दिसतील पहिल्या फेरीतील. कुणाल गडगेचा पहिलाच बॉल चांगला होता. क्षेत्ररक्षक नितीन वेगाने आले. चांगली फिल्डिंग आहे. काय झेल त्याने टिपला होता प्रेमचा. त्याला माहिती आहे प्रेमची विकेट सुद्धा किती महत्वाची आहे. प्राइस विकेट होती या मॅचची. धावसंख्या 29. 4थं षटक सुरू झाले. 11 चेंडूचा खेळ. इथून शिल्लक 29 रन्स. हर्ष इलेव्हन वाडेकर संघ तुम्हाला 3:30 वाजता इथे 3 वाजता उपस्थित राहायचे लक्षात घ्या सेमीफायनलच्या मॅच साठी. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सर्व खेळाडूंना प्रेक्षकांना जेवणाची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे. फटका चांगला आहे आणि टायमिंग सुद्धा अप्रतिम आहे. प्रेमच्या बॅट मधून आलाय पहिला सिक्सर. लाखा लाखाची बक्षीस ठेवल्याने चषकाने. लाखा लाखाची बक्षीस ठेवल्याने चषकाने. धन्यवाद. तन्मयने या स्पर्धेमध्ये चांगली स्कोरिंग आतापर्यंत केलेली आहे आणि षटकार आलाय. प्रयत्न चांगले होते. मिड विकेटला क्षेत्ररक्षक गिरीश होते पण त्यांच्या आवाकाच्या बाहेर होतं. इथे मात्र पुन्हा प्रयत्न केलेत. आता शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहेत. प्रेम भोईरला माघारी परतावा लागेल. 35 वरती 3रा धक्का मैदानामध्ये. लेट योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारलीला. ठेवलंय हे दुटणे गावाने. सतरंगी चषक ठेवलंय हे दुटणे गावाने. सतरंगी चषक ठेवलंय हे दुटणे गावाने. साहिल आलेत बॅटिंग करण्यासाठी. केवल आणि साहिल ही जोडी. धावांची गती आता चांगली आहे मात्र विकेट ही मोक्याच्या क्षणी गेली प्रेमची, कारण त्याने एक षटकार मारला होता. 35 वरती 3 विकेट गेल्यात. 50 चे चांगलं टार्गेट आहे या मॅच मध्ये. या क्रिकेटचा जर तुम्ही विचार केला, या क्रीडांगणाचा विचार केला तर 50 धावा ही फायटिंग आहेत या मॅच मध्ये. विशाल मडवी यांना विनंती असेल या व्यासपीठावरती दातिवलीचे त्यांच्या माध्यमातून एक अप्रतिम स्पर्धा तुम्ही पाहतात. दरवर्षी नगरसेवक चषक ज्या स्पर्धेची संपूर्ण चर्चा असते आणि खास करून रमाकांत मडवी साहेबांची चर्चा असते. लेग स्टंपच्या बाहेर आहे. रवी वायले सुद्धा बीट झाले. सचिन म्हात्रे सरांचा इशारा येणं अजूनही बाकी आणि सचिन सरांचा इशारा आलाय. व्हाईट बॉल +1 म्हणजे 2 धावा मिळाल्या. धावा झाले 37. 4थं षटक मार्गस्थ असताना कुणाल गडगे एक चांगला गोलंदाज आहे या टीमचा. बऱ्याच वेळा मी त्याची गोलंदाजी पाहिली मात्र हातावरती नियंत्रण नव्हतं, कारण लेग स्टंपच्या बाहेर जर तुम्ही चेंडू पिचिंग केला तो व्हाईट बॉलच जाणार आहे. बाराम काळन साहेबांचे आगमन झाले. सातत्याने त्यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. क्रिकेटवरती असलेलं प्रचंड प्रेम त्यांचं तुम्हाला पाहायला मिळतं.
आणि काय घडलंय मैदानात. चेंडूने अचानक बाउन्स घेतला आणि तो जाईल सीमारेषेच्या बाहेर चौकार. धन्यवाद. नक्कीच नक्कीच विजय मास्टरचे कौतुक करेल. सध्या चर्चा कोणाची आहे तर सतरंगी चषक 2024 12व वर्ष हीच चर्चा आता सुरू आहे आणि बघायचे फायनल मॅच कोण जिंकेल. हा ब्लॉकरला चेंडू होता त्यालाही खोदून काढलंय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक नितीन मात्र काहीच करू शकले नसते मागच्या बॉलवरती कारण चेंडूने अचानक बाउन्स घेतलाय तर क्षेत्ररक्षक काय करणार. 42 धावा झाल्यात. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. आता धावांचा ग्राफ थोडासा वाढलाय. योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली टीम योगेशला या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली सुद्धा वाहिली. पहिल्या दिवशी फलंदाज थोडेसे जास्त शफल होत आहेत. साईलला तुम्ही पाहतायत लेगबाईचा इशारा आलाय. षटक क्रमांक 4 ते समाप्त होईल. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या ती 43. एक षटक अजूनही बॅलन्स आहे आणि 1 ओव्हर नंतर लगेचच आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला जय हनुमान दातिवली दुसऱ्या बाजूला जय हनुमान अडिवली. प्रदीप काळन यांची प्रचंड मेहनत. कालच तरी आम्हाला कॉल केला 8:15 वाजता उपस्थित राहायचंय आणि तेही स्वतः राहिले. 4 षटकात 43. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. प्रत्येक खेळाडूने जिम्मेदारी घेतली आहे. सतरंगी क्रिकेट संघ हेडुटणे बीचे जे प्रत्येक खेळाडू आहेत प्रत्येकाची मेहनत आहे या स्पर्धेच्या मागे आणि ग्रामस्थांचा सपोर्ट. संपूर्ण आमचे हेडुटणे गावचे ग्रामस्थ. शेवटचे षटक घेऊन येतात गोलंदाज विघ्नेश. चला थोडंसं फास्ट. 4 मिनिटं तुमच्याकडे आहेत शेवटचं षटक फेकण्यासाठी. विघ्नेश आलेत गोलंदाजी करण्यासाठी. संध्याकाळच्या सतत मग घाई करावी लागते त्यामुळे आताच घाई केली तर सेमीफायनल फायनल आपली उजेडात होईल. विघ्नेश गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळायचा होता. विघ्नेशने हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर पिचिंग केला होता. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हा ऍक्शन रिप्ले बघा. ग्रामीण टेनिस क्रिकेट. तेजस भोईर साहिल भोईर राज जोशी हर्ष शेलार. इथे चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज धावतायत मात्र नो मॅन्स मध्ये चेंडू पडतोय. झेल होणार नाहीये. 2 धावा मिळतील जरूर. 45. 45. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मागच्या मॅच मध्ये 28 पाहिल्या होत्या. पंचेचाळीस धावा झाल्यात. हा चांगला चेंडू होता मात्र रवी वाहिले तिथे बीट झालेत. 1 रन्स फलंदाजाच्या खात्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. 1 ने धावसंख्या पुढे सरकली. 46. 46. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मोठे हिट येत नाहीयेत. प्रयत्न जरूर सुरू आहेत मात्र केवळ एखादा चौकार एखादा षटकार मारावा लागेल या मॅच मध्ये. केवल पाटील म्हणजे नक्कीच पांडुरंग पाटील यांना मी नेहमीच मिस करतो. त्यांचे सुपुत्र. चांगला चेंडू होता. विघ्नेश चांगली गोलंदाजी करतात या मॅच मध्ये आतापर्यंत. स्लॉगरच्या षटकात आलेत. खरं तर ज्यावेळी स्लॉगरचं षटक असतं मानस त्यावेळी धावा येतात. 10 येतात 15 येतात 20 येतात 24 येतात. मग इथे खरं तर धावा विघ्नेशने फारशा खर्च केलेल्या. 3च धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्या. 4 बॉल त्याने फेकलेले आहेत. चांगली गोलंदाजी. अचूक टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. प्रत्येक बॉलला रवी वाहिले त्याला मार्गदर्शन देत आहेत. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा मिळतील. 48. 48 धावा झाल्यात. दोन्ही कॅप्टन्स उपस्थित राहायचे. जर्मन दातिवली आणि अडिवली योगेश भाने एका बाजूला आहेत. दुसऱ्या बाजूला विशाल मडवी आहेत. या सीझनची पहिली स्पर्धा मित्रांनो तुम्ही पाहिली नागझरीची. तिथे टेंबिवली संघाला फायनल मॅच मध्ये भिवंडीच्या प्रतीक पाटीलच्या संघाला पराभूत केला. जयेश मात्रेने जबरदस्त बॅटिंग केली फायनल मॅच आणि सीझनची पहिली स्पर्धा जिथे होते नागझरीला ती स्पर्धा जर्मन दातिवलीने जिंकली. त्यामुळे चांगलं बॅटल रंगेल पुढच्या मॅच मध्ये. इथे चेंडू हवेत आहे. 2-2 क्षेत्ररक्षक आलेत आणि झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल. 48 वरती लागणारा.
गाडी जाऊ द्या लगेच. जी गाडी आली मैदानाच्या बाहेरून ती गेली तरी चालेल लगेच. 4 विकेट गमावले आणि 48 धावा लेट योगेश पवार प्रतिष्ठान उंबारली संघाने बनवलेत. त्यामुळे 49 धावांचा पाठलाग करायचा आहे गावदेवी मीर 11 वसारला. आणि लगेच आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये मानस जोडले जातील दुसऱ्या सत्रामध्ये. तत्पूर्वी करण काळे यांच्याकडे जाऊया आणि टॉस करूया पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. त्या दोन्ही कर्णधारांना विनंती आहे, जय हनुमान नातिवली आणि जय हनुमान अडिवली. सो दोन्ही कॅप्टन माझ्या सोबत आहेत, विशाल दादा आणि योगी दादा. नामवंत क्रिकेटर देसाईचे रवींद्र दादा मात्रे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते टॉस करण्यात येईल. या स्पर्धेला नेहमीच ज्यांचं सहकार्य असतं त्या आदरणीय रवींद्र दादा मात्रे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. It is the call and it is tail, so toss अडवलीचा कॅप्टनने जिंकलेला आहे. फक्त डिसिजन सांगा आपला. फिल्डिंग करणारे अडवली. शुभेच्छा दोन्ही संघांना. या आपण सन्मान करूयात मंचावरती. संपूर्ण आमच्या सतरंगी क्रिकेट संघ येदुटणे बीला विनंती करेन, संपूर्ण मॅनेजमेंट टीमला आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय रवींद्र दादा मात्रे यांचा सन्मान करूयात. लेजंड प्लेअर कल्याण डोंबिवली क्रिकेटचे नेहमीच ज्यांचं या स्पर्धेसाठी सहकार्य असतं आणि आज वेळात वेळ काढून जे आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत, हे आपण सन्मान करूयात रवींद्र दादा मात्रे यांचा. थँक्यू सो मच आदरणीय रवींद्र दादा मात्रे. असंच प्रेम या संघावरती आपलं राहू दे. आणि पुन्हा विनंती की आपण VIP डायस वरती आसन ग्रहण करून घ्या. आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ श्रीमान रोहिदाजी काळन साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मी पुन्हा विनंती करेन आमच्या मॅनेजमेंट टीमला सर्वांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय रोहिदाजी काळन साहेब यांचा आपण सन्मान करूयात. पहिल्या पर्वापासून खंबीर ज्यांची साथ या संघाला राहिलेली आहे, नेहमीच कोणती अडचण असो त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आवर्जून काका आमच्या सोबत असतात. आदरणीय रोहिदाजी काळन साहेब यांचा आपण सन्मान करूयात. थँक्यू सो मच रोहिदाजी काळन. आपलं असंच सहकार्य संघाला राहू दे. मी पुन्हा विनंती करेन की आपण मंचावरती आसन ग्रहण करून घ्या. मॅचला लवकरात लवकर सुरुवात करा. उंबारली आणि वसार या दोन्ही संघांना सूचना. आज अंतिम दिवस आहे, त्यामुळे वेळेच्या संदर्भात आम्ही तुम्हाला वारंवार सूचना करत आहोत, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करू. पण आपलं सहकार्य आणि वेळ कमी गेला पाहिजे यासाठी आम्ही तुम्हाला सूचना करतोय. थँक्यू सो मच. इट्स ओव्हर टू यू. जावत आपण रसायनी पनवेलचा आवाज. वयाच्या 8व्या वर्षी ज्यांनी सुरुवात केली समालोचनाला आणि आज ते मोठे झालेले आहेत, पण फार सुंदर समालोचन करतात राष्ट्रभाषा हिंदी आणि मराठी मधून. या विक्यात मानसी मनोरे यांना. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू. शुक्रिया करण सर. सतरंगी क्रिकेट क्लब हेदुटने भी इनके माध्यम से ऑर्गेनाइज की गई सतरंगी ट्रॉफी 2024 में मैं मानस मनोरे आप सभी का फिर एक बार करूंगा दिल खोल के स्वागत. चलेंगे मैदान के अंदर. पहले राउंड का तीसरा इनकाउंटर जो आपको मैदान पर देखने को मिलेगा. एक तरफ खेलेगी लेट योगेश पवार प्रतिष्ठान टीम उम्बारली और उनके सामने आपको टीम नजर आएगी गांव देवी वसार. टॉस को जीता, पहले गेंदबाजी का फैसला. 5 ओवर में रन बनी है 48-49 का करना है पीछा. शुरुआत हो चुकी है. पहली गेंद अक्रॉस लाइन शफल हुए थे, जगह बनाकर शॉट को अटेम्प्ट किया है. 2 खिलाड़ियों के बीच से गेंद को निकाला डीप स्क्वायर लेग रीजन पर, लेकिन अच्छी रनिंग बिटवीन द विकेट इन 2 खिलाड़ियों के बीच में आपको नजर आएगी. अकाउंट इज ओपन बाय 2 रन्स. खाता खुल चुका है. सलामी बल्लेबाजों की जोड़ी आ चुकी है. रवि वाइले इनके साथ नितिन मात्रे. तो P1 की पहली पावर प्ले की ओवर को लेकर सोमनाथ नजर आ रही है.
थोड़ा सा साइड आर्म एंगल आपको नजर आएगा। लसित मलिंगा एक्शन में यहाँ पे गेंदबाजी की जा रही है। डीप एक्स्ट्रा कवर पर फिर एक बार 2 रन यहाँ से दौड़कर पूरे किए जाएंगे। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट आपको इन दोनों बल्लेबाजों के बीच में नजर आएगी। अच्छा कोऑर्डिनेशन, साथ ही साथ अच्छा तालमेल, और डबल डबल आपको 2 गेंदों पे नजर आएंगे। मरेंगे 4 रन। 49 का पीछा करना है, 30 गेंदी है। अब तक पहली मैच में हमने देखा था 61 का पीछा करना था। दूसरे मैच में हमने देखा लो स्कोरिंग मैच हुआ था, लेकिन ये मैच कैसा होगा इसके ऊपर तमाम दर्शकों की निगाही है। आंखों के नीचे से काजल चुराया और फील्डर के हाथ से सिंगल चुराया। चेक सिंगल यहां से एड ऑन किया जाएगा बैटिंग टीम के अकाउंट में। 1 रन के साथ टोटल 5 के ऊपर नजर आएगा। ग्रामीण टेनिस क्रिकेट.in इनके माध्यम से इस टूर्नामेंट का लाइव कवरेज किया जा रहा है। जितने भी दर्शक हमारे साथ लाइव के माध्यम से जुड़ चुकी है उन सभी का भी मैं तहे दिल से स्वागत करूंगा सतरंगी ट्रॉफी 2024 में। आज का सुपर संडे का दिन, यानी मेगा फाइनल होगी आज। सुपर संडे में मैचेस सुपर डुपर हिट होने वाले हैं। यॉर्कर तेज तर्रार, क्या कमाल की लाइन एंड लेंथ से यहाँ पे गेंदबाजी हो रही है सोमनाथ के द्वारा। लसित मलिंगा वाली एक्शन है, और जब भी यॉर्कर गेंदे पिच होती है सर लसित मलिंगा इनकी हमेशा याद आती है। यॉर्कर किंग उन्हें कहा जाता था। अगर आप करंट क्रिकेट की बात करें तो इंडिया के सर जसप्रीत बुमराह, जिन्हें यॉर्कर किंग कहा जाता है। कमाल की गेंदबाजी है। एक और बढ़िया गेंद सटीक निशानी पर यह गेंदबाजी आपको नजर आएगी। क्या कमाल की लाइन एंड लेंथ है। एक्सपीरियंस गेंदबाज है, और मैं हमेशा बताता हूं एक्सपीरियंस इज द मोस्ट डिस्ट्रॉइंग वेपन। अनुभव आपका सबसे खतरनाक हथियार होता है, और उसका इस्तेमाल किया है सोमनाथ ने। जगह पर खड़ा करने वाली, चुप खामोश करने वाली गेंदबाजी। इस बार भी ये फुलर लेंथ वाली बॉल थी, स्लॉट में थी, ऑन साइड पर काउ कॉर्नर पर। गेंद अलोंग द कार्पेट के सहारे आपको ट्रैवल होती हुई नजर आएगी। तब तक मिलेगा एक सिंगल रन। इस 1 रन के साथ P1 की ओवर का खेल समाप्त हो चुका है। टीम गावदेवी वसार का टोटल बनाए 49 का पीछा करते हुए 6 रन स्कोर कार्ड के ऊपर। आने वाली गेंदें बची है 24, और जीत के लिए 43 रनों की जरूरत। स्पीड अप करना है प्लीज। टीम मीटिंग पिच के ऊपर आपको नहीं लेनी है, स्पीड अप आपको करना है। ये बार बार हम आपको बताएंगे। थोड़ा सा वो जो व्हीकल है, जो टेम्पो है, प्लीज उन्हें ये मैदान के बाहर रवाना होने दीजिए। पहली ओवर का खेल हुआ, 6 रन बनाए टीम का टोटल। 24 गेंदे 43 का करना है पीछा। एंड को चेंज किया जाएगा कमेंट्री बॉक्स एंड की तरफ से। दूसरे ओवर की भागदौड़ संभालने के लिए आएंगे प्रेम। पहली गेंद है, क्या कमाल का हिट लगाया है। हाई ह्यूज हैंडसम एंड माइटी। गेंद जाएगी फाइन लेग के बाहर। 6 रन। कमाल का हिट हमें देखने को मिला है। खिलाड़ी का नाम है नितिन मात्रे, और सर AB डिविलियर्स की याद दिलाई शॉट ने। जिस तरीके की बैटिंग वो करते हैं, जिस तरीके की बैटिंग करंट क्रिकेट में इंडिया के मिस्टर 360 सर सूर्य कुमार यादव करती है, उनकी याद दिलाई जरूर, लेकिन अपील यहां से जरूर की जाएगी। और इसी के साथ डॉट बॉल की समाप्ति भी आपको नजर आएगी। कमबैक हुआ यहां से गेंदबाज
प्रेम भोईर का 6 का मार खाने के बाद एक डॉटकिन उनकी गेंदबाजी में आई है। रिवर्स स्वीप खेला है दुधारी तलवार, वाह क्या बात है, क्या खूबसूरत स्ट्रोक है। डीप बैकवर्ड पॉइंट के बाहर 4 रन। नितिन मात्रे के ऊपर आक्रमण किया जा रहा है। एक और बढ़िया स्ट्रोक खेलने की कोशिश, लेकिन इस बार कनेक्शन प्रॉपर होता हुआ आपको नजर नहीं आएगा। गेंदबाज भी बढ़िया गेंदबाज है, बल्लेबाज भी होनहार खिलाड़ी है, और जब बेस्ट वर्सेस बेस्ट की लड़ाई होती है तो कभी इधर तो कभी बाजी उधर जाती हुई नजर आती है। 2 गेंदें डॉट गई है, 2 पे 10 भी बने हैं। एक और बढ़िया स्ट्रोक, वाह सो ब्यूटीफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाइक अ वाव। गेंद जाएगी स्क्वायर लेग के बाहर, 6 रन। की नजर और नितिन मात्रे की बैटिंग पर संदेह नहीं करती है। क्या कमाल की बैटिंग की है इन्होंने, लेकिन इस बार दुधारी तलवार का इस्तेमाल किया जरूर गया है। विकेट कीपर के दस्तानों में एक डॉट गेंद की समाप्ति होती हुई नजर आएगी। 2 ओवर का खेल यहां से समाप्त हो चुका है। टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर डबल दूरी यानी 22 का आंकड़ा आता हुआ आपको नजर आएगा। क्या कमाल के शॉट देखी हमने नितिन मात्रे के बैट से। एक रिवर्स स्वीप हमने देखा, 2 हमने वो मिस्टर 360 सर एबी डिविलियर्स इनके स्टाइल वाले शॉट्स देखे। 14 रन उस ओवर में हमें आते हुए यहां से जरूर नजर आई। टीम का टोटल बना है स्कोर कार्ड के ऊपर 22 रन। 16 रन आए दूसरे ओवर में, पहले में 6, दूसरे में 16, 2 में बनी है 22। पीछा करना है 49 का। गेंदे अभी भी यहां से 18 बचती हुई हमें नजर आएंगी और जीत के लिए 27 रनों की जरूरत। 18 गेंदे 27 रन। नितिन मात्रे नाम का तूफान जो मैदान के अंदर अपनी आग को उगल रहा है, तो वही उनका साथ निभा रही है उनके साथी खिलाड़ी रवि। रवि को भी आक्रमण अब करना पड़ेगा, साथी हाथ बढ़ाना, एक अकेला थक जाए तो मिलकर बोझ उठाना, ये हमेशा कहा जाता है। दोनों तरफ से अगर अटैक होता है तो फिर गावदेवी वसार मजबूत पोजीशन में आ सकती है इस मैच में, लेकिन कमबैक करना पड़ेगा गेंदबाज को। ये लीग स्टेज नहीं है, ये ग्रामीण है, यहाँ पे सारे मैच नॉकआउट होती है। जो जीता वो बनता है सिकंदर और जो हारा वो सीधा जाता है घर, ये हमेशा कहा जाता है। तीसरे ओवर की शुरुआत की जाएगी बॉलिंग मार्क के ऊपर। न्यू बॉलर केम ऑन ट्रैक आपको नजर आएंगी। जूनियर प्रेम आई है, यहां से हल्के हाथों से खेलने की कोशिश, सिंगल निकालना चाहती है। नितिन मात्रे को स्ट्राइक देना चाहती है, क्योंकि रवि वाइले को भी पता है नितिन का बल्ला बोल रहा है। ऐसे में जितनी ज्यादा उन्हें स्ट्राइक मिलेगी उतना वो हमारी टीम के लिए अच्छा साबित हो सकता है। लेकिन जूनियर प्रेम कमाल की शुरुआत की है। युवा की हवा हमें आजकल चारों दिशाओं में देखने को मिल रही है, और ये युवा खिलाड़ी क्या अच्छा काम कर पाएगा। इस बार भी वो स्विच हिट करना चाहते थे, वो रिवर्स स्कूप हम कह सकते हैं, जिसकी कोशिश की गई थी, लेकिन डॉट गेंद की समाप्ति नजर आएगी। युवा की हवा का मैंने जिक्र किया। हाल ही में हमने देखा कि वर्ल्ड चेस चैंपियनशिप में भारत की सबसे कम एज में जो वर्ल्ड चेस चैंपियन बने गुकेश सर, और उन्होंने इंडिया का नाम चेस की दुनिया में पूरे दुनिया में रोशन किया, और यंगेस्ट चेस चैंपियन इन द वर्ल्ड बनी है हमारे इंडिया के गुकेश सर। और इसी वजह से मैं कहता हूं कि आजकल युवा की हवा चारों दिशाओं में हमें देखने को मिल रही है। डॉट बॉल यहां से भी आपको डिलीवर्ड होती हुई नजर आएंगी। गेंदबाज का कारनामा और बल्लेबाज का पंचनामा, ये सिचुएशन आपको मैदान के अंदर नजर आएगी। अभी तक खामोश रखा, हिलना मत, ऐसी सिचुएशन है। क्या कमाल का बॉलिंग परफॉर्मेंस। इस बार यॉर्कर थी, अपील जरूर की है, लेकिन एक ही रन यहां से मिल पाएगा। क्रिकेट में
दो ही चीजें हैं जिनको सबसे बड़ा स्थान और जिनको सबसे ज्यादा सम्मान दिया जाता है, एक भारत रत्न सर सचिन रमेश तेंदुलकर और दूसरा परफेक्ट यॉर्कर जो हमें इनकी गेंदबाजी में नजर आएगी। सिंगल आएगा, टोटल आगे जाएगा 23 के ऊपर। गेंदें अभी भी 14 बची है, जीत के लिए 26 की जरूरत। हिम्मत है मर्दा तो मदद है खुदा, ये हमेशा कहा जाता है। जितने हिम्मत से आप लड़ोगे उतना भगवान आपका साथ देंगे इस मैच में। एक और बार अटेम्प्ट किया जरूर था, लेकिन नसीब का मिला है साथ। गेंद जाएगी बैकवर्ड बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए गेंद। ये रिव्यू किया जाएगा, वेस्ट हाइट यहाँ पे चेक जरूर की जाएगी। थर्ड अंपायर है फेयर डिलीवरी का डिसीजन थर्ड अंपायर के माध्यम से आएगा। 22 के ये 4 रन जरूर टीम गावदेवी वस्सार के खाते में जोड़ी जाएंगी। नसीब साथ तो क्या बात, ये मैं हमेशा बताता हूं। अच्छी गेंदबाजी करने के बावजूद ये नसीब का 4 गावदेवी वस्सार के खेमे में जाता हुआ नजर आएगा। 13 गेंदें बची है, 22 का समीकरण। सलामी बल्लेबाजों की जोड़ी अभी भी मैदान के अंदर है, ये प्लस पॉइंट हो सकता है। जूनियर प्रेम को एक ब्रेक थ्रू दिलाना पड़ेगा, तभी कमबैक कर सकती है योगेश पवार प्रतिष्ठान टीम उम्बारली इस मैच में। फुल टॉस बॉल थी, ऑन साइड के ऊपर ड्राइव कर दिया, दिशा दिखाई, 2 खिलाड़ियों के बीच थी दरार, गेंद हो जाएगी फरार। लॉन्ग ऑन के बाहर मिलेंगे 4 रन और फिर एक बार वेस्ट हाइट चेक की जाएगी। अंपायर रिव्यू है। नुकतं शुभाग म्हणत आदरणीय जनार्दनजी काळन साहेब आपलं मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत, सुस्वागतम। बैटर देखिए स्टेप आउट हुए थे, इसी वजह से थर्ड अंपायर ने कहा है कि ये फेयर डिलीवरी का डिसीजन यहां से आता हुआ जरूर नजर आएगा। हल्का सा वो क्रीज के आगे थे, इसी वजह से थर्ड अंपायर ने चेक किया, उन्होंने बताया कि इस रीजन के कारण ये फेयर डिलीवरी का डिसीजन दिया जाएगा। तीन ओवर का खेल हो चुका है, 49 का करना है पीछा। टीम गावदेवी वस्सार की गाड़ी 31 के आंकड़े तक पहुंच चुकी है। आने वाली गेंदें बची है 12 और जीत के लिए 18 रन का समीकरण बनता हुआ मैदान के अंदर नजर आएगा। नुकतंच छानसं आगमन होतंय गावदेवी स्टील सप्लायरचे प्रोप्रायटर आदरणीय उद्योगपती गुरुनाथजी बेलिलकर आणि त्याचबरोबर युवा उद्योजक निखिलजी बेलिलकर आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत। 12वा पर्व सतरंगी चषक 2024। चलिए अब ज्यादा समय आपको नहीं दिया जाएगा, टाइम अलर्ट है प्लीज। जैसे ही आपका ड्रिंक्स ब्रेक खत्म होता है तुरंत मैच को ऑन करना है। आणि आज या ठिकाणी आपण पाहतोय की प्रत्येक खेळाडू त्याच्याच बरोबरीने प्रत्येक मान्यवर आणि त्याच्याच बरोबरीने प्रत्येक प्रेक्षक यांना जेवणाची सोय मात्र आज या ठिकाणी नक्कीच करण्यात आलेली आहे। सतरंगी चषक 2024चा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसामध्ये जेवढे पाहुणे खेळाडू आणि प्रेक्षक येतील त्या प्रत्येकाला जेवणाची सोय केली जाईल, ज्याची सुरुवात काही क्षणानंतर मात्र या ठिकाणी होईल। विनंती असणारे जशाही जेवणाची सोय सुरू होईल प्रत्येक प्रेक्षकांनी, खेळाडूंनी आणि पाहुण्यांनी त्या जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे। धन्यवाद। 12 गेंदे 18 का समीकरण आपको नजर आएगा। चौथी ओवर
वन ऑफ द मोस्ट इंपॉर्टेंट ओवर इन द इनिंग जो आपको नजर आएगी, और उस ओवर की जिम्मेदारी को लेकर गेंदबाजी की बागडोर संभालेंगी आतितोष। गेंदबाजी मार्क के ऊपर आज की ओवर नंबर 4 के लिए। हम T20 क्रिकेट में देखती है 20वें ओवर से ज्यादा 1900 ओवर इंपॉर्टेंट होता है, 5 ओवर के मैच में 5वें से ज्यादा चौथा इंपॉर्टेंट होता है, और वो इंपॉर्टेंट ओवर इस रनों को डिफेंड करने में लेकर आएंगी आतितोष। अंपायर की लेफ्ट हैंड साइड से ऑफ कोर्स इट इज राइट आर्म ओवर द विकेट एंगल। शुरू करेंगी ओवर नंबर 4 के लिए। फील्डिंग सजाई जाएगी, दोनों टीमों के दर्शक की नजरें इस मैच के ऊपर गड़ी हुई नजर आएंगी। ये देखिए खड़े खड़े इस बार हिट किया है गेंदे गैप में, जाएगी मैदान के बाहर। रवि ने अपने बल्ले को अब यहां से खोला जरूर है, इशारा आना पेंडिंग, मैदान के बाहर 6 रन। थैंक यू डीजे ऑपरेटर, बहुत ही बढ़िया गाना आपने बजाया। रंग चढ़ा है रंग चढ़ेगा, और सतरंगी ट्रॉफी में मजा अभी और बढ़ेगा। जैसे जैसे मैच आगे जाएंगे वो इस टूर्नामेंट का मजा 7वें आसमान पर आपको नजर आने वाला है। लेकिन क्या कमाल का शॉट रवि इनके बैट से हमने देखा इस मैच में। पूरी तरीके से गावदेवी वस्सार को मजबूत बनाने का काम किया इस शॉट ने। गेंदे बच्चे अब 11 और जीत के लिए मात्र 12 रनों की जरूरत है। केवल 1 रन का डिफरेंस आपको रन और गेंद के बीच नजर आएगा। एक और बार अटैक करने की कोशिश, लेकिन इस बार अपनी लाइन एंड लेंथ को चेंज किया है गेंदबाज आतितोष ने। यह होता है गलतियों के बाद आपको सुधार करना भी जरूरी है। मैं हमेशा कहता हूं कि एक इंसान उसकी जिंदगी में अगर नाकामयाब होता है, एक इंसान अगर उसकी जिंदगी में नीचे गिरता है, तो वो कितनी बार गिरा इसका हिसाब नहीं रखा जाता, वो कितनी बार उठा और लड़ा इसका हिसाब रखा जाता है। तो लड़ना बहुत जरूरी होता है, कम बैक इज मोस्ट इंपॉर्टेंट। हेलीकॉप्टर शॉट फुलर लेंथ वाली ये बॉल थी, अलोंग द कार्पेट से वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री पर बॉल आएगी, तब तक सिंगल रन यहां से जरूर लिया जाएगा। एक बड़ा हिट आने के बाद सिंगल डबल, ये मैच्योरिटी होती है। रवि वाइले ने गावदेवी वसार के लिए कई साल ग्रामीण में क्रिकेट खेला है, और वो एक्सपीरियंस उनके पास अब बिल्डअप हो चुका है। मैंने बताया कि एक्सपीरियंस इज द मोस्ट डिस्ट्रॉइंग वेपन। अनुभव सबसे खतरनाक हथियार होता है, और अनुभव का अच्छा इस्तेमाल कर रहे हैं रवि वाइले एज एन बैटर। ये गेंद फिर एक बार कमाल की वाइड यॉर्कर थी, लेकिन फिर एक बार नसीब का साथ नहीं मिला। दूसरे की कोशिश, गुड रनिंग बिटवीन द विकेट्स आपको इन दोनों बल्लेबाजों के माध्यम से नजर आएंगी। लेग बाइस के तौर पर ये 2 रन टीम के खाते में एड ऑन जरूर किए जाएंगे। टोटल बना स्कोर कार्ड के ऊपर 40, मात्र 9 रनों की जरूरत है। आणि नुकतंच ज्यांचं आगमन होतं, ज्यांचं आपण या स्पर्धेमध्ये आतुरतेने वाट पाहत होतो, माझी कार्यसम्राट सरपंच आणि या स्पर्धेचे आपले लाडके आधारस्तंभ श्रीमान निवृत्तीजी कृष्ण भंडारी साहेब, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत। आणि युवा उद्योजक हरेंद्रजी कान यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत, सुस्वागत। डॉट गेंद की समाप्ति मैदान के अंदर होती हुई आपको नजर आएगी। अभी भी मैच दोनों टीम के लिए बैलेंस इक्वेशन में है। अगर एक आध गेंद जो इस ओवर में और बची है वो भी अगर डॉट जाती है, तो फिर ये मैच का मजा आखिरी ओवर में जरूर आ सकता है। ये इंपॉर्टेंट बॉल होने वाली है इस सेकंड इनिंग में। ये आई है डॉट गेंद, क्या कमाल की ओवर रही है। गेंदबाज का नाम था आतितोष, और आतितोष ने टीम योगेश पवार प्रतिष्ठान उम्बारले को जीवित रखा है इस मैच में। 4 ओवर का खेल हुआ, टोटल बना है स्कोर कार्ड के ऊपर 40। छह गेंदे और 9 रन का समीकरण मैदान के अंदर आपको यहां से जरूर नजर आएगा। 6 को उल्टा करेंगे तो 9 होता है, लेकिन क्या यहां से वो रन बनाई जाएंगी। दोनों टीमों का अस्तित्व दाव पर लगा है। जो मारता है बाजी वही बनता है बाजीगर, ये हमेशा कहा जाता है। कौन सी टीम बुलंद हौसलों के साथ कोशिश करेगी,
कौन सी टीम जीत को अपने टीम के खेमे में लेके जाएगी, ये बात देखने लायक हो सकती है। लेकिन अगर हम देखेंगे नितिन सर, तो गावदेवी वसार मजबूत स्थिति में इसीलिए नजर आ रही है क्योंकि अभी तक उन्होंने एक भी विकेट नहीं गंवाया। अगर आप रनों को डिफेंड कर रही है, सेकंड इनिंग में आप गेंदबाज है, विकेट अगर आप नहीं लेते तो आप सामने वाली टीम को, अपोजिशन को बैकफुट पर नहीं डाल सकते। फिर वो मोमेंटम जो है कंटिन्यूअसली उनके पास होता जाता है और फिर वो टीम अपने आप मजबूत नजर आती है सेकंड इनिंग में, और वही होता हुआ नजर आया टीम गावदेवी वसार के लिए। 6 गेंदे हैं, 9 रनों की जरूरत। गेंदबाजी मार्ग के ऊपर गेंदबाज जूनियर प्रेम आपको नजर आएंगे, जिन्होंने तीसरा ओवर डाला था। वही गेंदबाज 5वें ओवर के लिए बॉलिंग मार्क पर। पहली गेंद स्कूप करना चाहते थे, विकेट कीपर फंबल होते हुए नजर आएंगे। 22 के तौर पर यह सिंगल आएगा। गेंदबाज अच्छी गेंदबाजी करता है तो एज एन फील्डर आपको उनका साथ देना जरूरी है, तभी गेंदबाज का मनोबल बढ़ता है और फिर उनकी अच्छी गेंदबाजी होती है। देखिए, गलती क्रिकेट में नहीं चलती और गलती को माफी नहीं मिलती, ये मैं हमेशा बताता हूं। 5 गेंदें बची है, 8 रनों की जरूरत। कौन बनाएगा 8 और कौन लगाएगा किसकी वाट इस मैच में? इस बार सामने ये गेंद को वह बस हवा में खेल दिया है। साउथ स्क्रीन बाउंड्री पर गेंद आएगी, तब तक 2 रन यहां से दौड़कर जरूर पूरे किए जाएंगे। अभी भी एक भी विकेट यहां से गिरी नहीं है टीम गावदेवी वसार की, और 4 गेंदों में 6 की जरूरत है। अगर विकेट उनकी नहीं गिरती और 5 रन भी वो बनाते तो भी इस मैच में जीत जाएंगे। पहले इनिंग में 4 विकेट गए थे, अगर विदाउट विकेट यहां से कंटिन्यू रखती है तो 5 रन भी जीत दिला सकते हैं। ये देखिए, बल्लेबाज का नाम है यहाँ पे नितिन मात्रे, जिनके बैट से आएगा MS धोनी स्टाइल वाला 6। मैच को किया जाएगा फिनिश और जीती है टीम गावदेवी वसार। लाखाची बक्षीस ठेवल्याने लाखाची बक्षीस ठेवल्याने चषकाने सतरंगी चषक ठेवलाय हे दुटणे आवाने। मैन ऑफ द मैच का अवार्ड यहाँ से अब जरूर दिया जाएगा। क्या कमाल का बैटिंग परफॉर्मेंस दिखाया नितिन मात्रे। 1 मैन आर्मी, 1 साइड हीरो की तरह इस खेल ने खेल गया और अपनी टीम को जीत दिलाई है। अगर हम बात करेंगे नितिन मात्रे की, तो 16 गेंदे और 29 रनों की एक मैराथन इनिंग जिनके बैट से हमें देखने को मिली, और नितिन मात्रे बनेंगे इस मैच के हीरो यानी मैन ऑफ द मैच। नितिन जी, आपको आना है प्रेजेंटेशन बॉक्स में, हम चले